Hello everyone, this one is lecture number 12 from halogen derivative. Now see, in this lecture we are going to study nucleophilic substitution reactions of haloalkanes. Okay, आता पहा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन स्टडी करण्यापूर्वी मी थोडासा बेसिक कन्सेप्ट एक्सप्लेन करतो की जो ऑलरेडी तुमचा 11th केमिस्ट्री मध्ये झालेला आहे. नाउ कन्सिडर अ रिएक्शन इन विच reactant AB it reacts with reactant C to form the product AC plus B. Okay, so this one is the जनरल रिएक्शन. आपण ही जनरल रिएक्शन काय करतोय, कन्सिडर करतोय. आणि या जनरल रिएक्शन मध्ये पहा, विच आर द रिएक्टंट्स. येस, ए बी अँड सी, दीज टू मॉलिक्युल्स आर द रिएक्टंट, अँड ए सी अँड बी, दीज आर द प्रोडक्ट्स. हे तुम्हाला काय मिळाले पहा, प्रोडक्ट्स मिळाले. नाउ सी इन दिस रिएक्शन व्हॉट हॅपन्स, दिस रिएक्टंट सी, ओके, दिस रिएक्टंट सी, इट अटॅक्स ऑन मॉलिक्यूल ए बी हियर. हा जो रिएक्टंट सी आहे हा ए बी या मॉलिक्यूल वरती अटॅक करतोय. अँड व्हेन दिस अटॅक ऑन मॉलिक्यूल ए बी, दिस ॲटम बी, इट गेट्स लेफ्ट फ्रॉम हियर. इथून तो लिव्ह करतोय ॲटम बी. ओके, अँड वी हॅव द प्रोडक्ट ए सी अँड बी. सो ॲज बी, ॲटम बी, इट लिव्ह फ्रॉम द मॉलिक्यूल ए बी. दिस बी, इट इज अ लिव्हिंग ग्रुप. बी हा काय झाला पहा, लिव्हिंग ग्रुप झाला. लिव्हिंग ग्रुप. ओके, नाउ सी इन दिस केस, आता इथं जे टू रिएक्टंट्स आहेत ए बी अँड सी, यापैकी हा जो सी हा रिएक्टंट आहे पहा, दिस सी, दिस अटॅक्स ऑन मॉलिक्यूल ए बी. हा सी रिएक्टंट काय करतोय, इट अटॅक्स ऑन मॉलिक्यूल ए बी. देअरफॉर दिस रिएक्टंट सी, इट इज कॉल्ड ॲज अ रिएजंट. याला आपण काय कन्सिडर करतोय, रिएजंट. while AB is a molecule on which attack takes place. ओके, AB हा असा मॉलिक्यूल आहे की ज्याच्यावरती अटॅक होतोय. अँड देअरफॉर दिस मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अ सबस्ट्रेट. ओके, म्हणजे पहा इथं रिएक्टंट मध्ये पुन्हा इथं आपण टू टाईप मध्ये त्याचं क्लासिफिकेशन करतोय. फर्स्ट वन इज अ रिएजंट अँड सेकंड वन इज अ सबस्ट्रेट. Okay, now see, for example, once again, what is mean by reagent? The substance which attacks on another substance, the species which attacks on another species, it is a reagent. बरोबर. आणि सबस्ट्रेट म्हणजे काय, द सबस्टन्स ऑन विच अटॅक टेक्स प्लेस. बरोबर आहे की नाही, असा सबस्टन्स की ज्यावरती अटॅक होतोय, दॅट इज अ सबस्ट्रेट. सो इन दिस केस AB is a substrate. Why AB is a substrate? Because on AB attack takes place. AB वरती attack होतोय. Therefore molecule AB is a substrate. And which one is a reagent? C is a reagent. Why C is a reagent? Because C attacks on AB. C हा काय करतोय, AB वरती अटॅक करतोय, and therefore it is a reagent. आता इथं आपण रिएजंट पाहायला पहा, कोणता रिएजंट आहे, सी इज अ रिएजंट. आता सी हा रिएजंट आहे. पुन्हा या रिएजंट्स मध्ये टू टाइप्स असतात पहा. सो देर आर टू टाइप्स ऑफ रिएजंट्स. पहा कोणते कोणते असतात. येस, न्यूक्लिओफाईल अँड इलेक्ट्रोफाईल. हे ऑलरेडी 11th केमिस्ट्री मध्ये हे आपलं झालेलं आहे. बरोबर आहे की नाही पहा. सो देर आर टू टाइप्स ऑफ रिएजंट्स. विच आर दिस टू टाइप्स ऑफ रिएजंट्स, न्यूक्लिओफाईल अँड इलेक्ट्रोफाईल. आता हे रिएजंट्स आपण काय करूया, स्टडी करूया. सो नाव सी, फर्स्ट व्हॉट इज मीन बाय अ न्यूक्लिओफाईल. ओके, न्यूक्लिओफाईल म्हणजे काय ते आपण स्टडी करूया. सो न्यूक्लिओफाईल इज अ रिएजंट, हे आपण आता जस्ट पाहिलेलं आहे. बरोबर. आता या वर्ड मध्येच मिनिंग आहे पहा, न्यूक्लिओ अँड फाईल. सो न्यूक्लिओ मीन्स न्यूक्लियस. What is meant by nucleo? Nucleo means nucleus. So nucleus, and phile means attraction. Attraction or affinity. Okay. So nucleus. Nucleo means nucleus. Phile means attraction. So the species which having attraction towards nucleus, अशा स्पेसिस की ज्यांना न्यूक्लियस बद्दल काय आहे, अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्शन मीन्स दे हॅव्हिंग एफिनिटी टू द न्यूक्लियस. त्यांना न्यूक्लियस बद्दल अट्रॅक्शन आहे. मग पहा ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे.
न्यूक्लियसचा चार्ज कसा असतो? न्यूक्लियस इज हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह चार्ज. न्यूक्लियसचा चार्ज पॉझिटिव्ह असतो. अँड न्यूक्लियस कसं असतो? न्यूक्लियस इट इज अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट. मग पहा इथं आता या ज्या स्पेसिस आहेत, हा जो रिएजंट आहे की ज्या रिएजंटला न्यूक्लियस बद्दल अट्रॅक्शन आहे, मग हा जो रिएजंट आहे हा कसा असणार आहे? न्यूक्लिओफाइल, Nu-. इट इज निगेटिव्हली चार्ज्ड. येस, इट इज निगेटिव्हली चार्ज्ड और इट इज इलेक्ट्रॉन रिच. तो कसा असला पाहिजे? निगेटिव्हली चार्ज असला पाहिजे, किंवा न्यूट्रल असेल तर तो इलेक्ट्रॉन रिच असला पाहिजे. सो दिस वन इज द न्यूक्लिओफाइल. व्हेरी सिंपल मिनिंग पहा, खूप सिंपल मिनिंग आहे. न्यूक्लिओफाइल मीन्स द स्पेसिस, द सबस्टन्स विच हॅव्हिंग एफिनिटी, विच हॅव्हिंग अट्रॅक्शन फॉर द न्यूक्लियस. असा सबस्टन्स की ज्याला न्यूक्लियस बद्दल अट्रॅक्शन आहे. न्यूक्लियस लव्हिंग, बरोबर आहे की नाही? न्यूक्लियस बद्दल काय आहे? एफिनिटी आहे. मग न्यूक्लियसचा चार्ज कसा असतो? पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्शन कोणाबद्दल असतं? निगेटिव्ह चार्ज बद्दल, बरोबर आहे की नाही? मग न्यूक्लिओफाईलचे एक्झाम्पल जर पाहिजे म्हटलं पहा, सो जनरल एक्झाम्पल पहा, तर इथे मी 1-2 एक्झाम्पल मेन्शन करतो. फॉर एक्झाम्पल पहा, Cl मायनस, देन Br मायनस, बरोबर आहे. देन न्यूट्रल मॉलिक्युल मध्ये पहा अमोनिया. आता काही जणांना असा प्रश्न पडेल, अमोनिया हा न्यूट्रल आहे, then why it is a nucleophile? Because in case of ammonia, nitrogen having one lone pair which is a non-bonding, के जे बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीये. इट इज अवेलेबल फॉर डोनेशन, ते डोनेशन साठी अवेलेबल आहे, बरोबर आहे की नाही? वन्स अगेन पहा, इन केस ऑफ अमोनिया मध्ये इथं नायट्रोजनकडे काय असतो? नायट्रोजन इज हॅव्हिंग अ लोन पेअर, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर. नॉन बॉन्डिंग याचा अर्थ काय? की जे बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व झालेलं नसतं, अँड देअरफॉर इझिली अवेलेबल फॉर डोनेशन, आणि म्हणून ते डोनेशनसाठी इझिली अवेलेबल असतं. देअरफॉर अमोनिया इज ऑल्सो न्यूक्लिओफाइल. सो न्यूक्लिओफाइल मीन्स द स्पेसिस विच हॅव्हिंग अट्रॅक्शन टुवर्ड्स न्यूक्लियस. ओके, मग त्यामध्ये निगेटिव्हली चार्ज स्पेसिस पण येतील, ऍज वेल एज न्यूट्रल मॉलिक्युल्स विच आर इलेक्ट्रॉन रिच, असे मॉलिक्युल पण येतील. आता पहा, न्यूक्लिओफाइल स्टडी करून झाल्यानंतर आपण पाहूया इलेक्ट्रोफाइल. सो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोफाइल? सो अगेन सेम, इलेक्ट्रो अँड फाइल, बरोबर की नाही? सो इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन, and file means again same meaning. File means attraction or affinity. Okay, so it having a attraction or affinity. So electrophile means electron loving, the species which are electron loving, the species which having attraction, which having affinity for the electron. ओके, मग पाहता इलेक्ट्रॉनचा चार्ज कोणता असतो? इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो निगेटिव्ह. इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असतो? निगेटिव्ह. ओके, आता इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह असतो, मग अशा स्पेसिस की ज्यांना निगेटिव्ह चार्ज बद्दल अट्रॅक्शन आहे, बरोबर? ऑब्व्हियसली पहा, कोणत्या स्पेसिसला निगेटिव्ह चार्ज बद्दल अट्रॅक्शन असणार आहे? पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस, बरोबर आहे. पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिसला काय असणार आहे? इलेक्ट्रॉन बद्दल अट्रॅक्शन असणार आहे. किंवा इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, याला ऑर ऑप्शन पहा कोणता आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, बरोबर की नाही? मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस कोणते असतात? फॉर एक्झाम्पल लेविस ऍसिड्स, आपण 11th स्टँडर्ड मध्ये पाहिले पहा, लेविस ऍसिड, लेविस बेस, बरोबर की नाही? फॉर एक्झाम्पल AlCl3, BF3 इट्सेट्रा. Okay, so these are electrophile. So electrophile, these are the species which are itself electron deficient, but they having attraction, but they having affinity for the electron. ओके, आता पहा इथं या दोन्ही स्पेसिस मधला डिफरन्स मी इथं प्रोव्हाइड केलेला आहे. सो न्यूक्लिओफाइल्स, these are nucleus living and generally these are negatively charged, and electrophiles, they are electron living and generally they are the positively charged. Okay, now आता याच्यानंतर आपल्याला काय पहा, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन बिटवीन कार्बन अँड हॅलोजन इन केस ऑफ अल्किल हॅलाइड और इन केस ऑफ हॅलो अल्केन आपण स्टडी करूया. म्हणजे अल्किल हॅलाइड मध्ये जो CX बॉन्ड आहे, जो कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे,
या कार्बन हॅलोजन बॉन्ड मध्ये इथं आपण काय करणार आहे, या बॉन्डचं पोलार नेचर आपण स्टडी करणार आहे. नाउ सी दिस वन इज द हॅलोजन अँड हॅलोजन्स आर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲज कम्पेअर टू कार्बन. बरोबर, पहा हॅलोजन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हाय असते, हा डेटा ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. मग आता इथं या केसमध्ये पहा हॅलोजन्स आर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲज कम्पेअर टू कार्बन. कार्बनच्या तुलनेमध्ये हॅलोजन्स कशा आहेत, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहेत. देअरफोर हा जो हॅलोजन आहे it acquires partial negative charge because it is more electronegative as compared to carbon, and carbon as it is a less electronegative it acquires partial positive charge. म्हणजे आता इथं हा जो कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे, हा बॉन्ड कसा आहे, इट इज अ पोलार इन नेचर. दिस बॉन्ड इज अ पोलार इन नेचर. नाउ सपोज इफ न्यूक्लियोफाइल अप्रोचेस टुवर्ड्स द अल्किल हॅलाइड और हॅलो अल्केन, या हॅलो अल्केन कडे जर समजा न्यूक्लियोफाइल, आपण आताच पाहिलं पहा, न्यूक्लियोफाइल इज अ इलेक्ट्रॉन रिच रिएजंट, इट इज निगेटिव्हली चार्ज रिएजंट. तर ऑब्व्हियसली पहा हा न्यूक्लियोफाइल कुठं पर अटॅक करेल, पॉझिटिव्हली चार्ज कार्बन वरती अटॅक करेल का निगेटिव्हली चार्ज हॅलोजन वरती अटॅक करेल. सो इन बिटवीन अपोजिटली चार्ज स्पेसिस ऑलवेज देर इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. देअरफोर दिस निगेटिव्हली चार्ज न्यूक्लियोफाइल, हा जो निगेटिव्हली चार्ज न्यूक्लियोफाइल आहे हा काय करेल पहा, इट अटॅक हियर, हा इथे अटॅक करेल पॉझिटिव्हली चार्ज कार्बन वरती. and when it attacks on positively charged carbon, this carbon halogen bond undergo broken and it shifts on halogen. हा कुठे शिफ्ट होणार आहे, हॅलोजन वरती शिफ्ट होणार आहे. त्याचं रिझन काय पहा, when nucleophile it attacks on positively charged carbon, हा न्यूक्लियोफाइल जेव्हा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन वरती अटॅक करेल, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ अ न्यू बॉन्ड. ओके, कार्बन मस्ट हॅव 4 बॉन्ड. कार्बनला सायमल्टेनियसली किती बॉन्ड असायला पाहिजेत पहा, 4 बॉन्ड असायला पाहिजेत. जेव्हा हा न्यूक्लियोफाइल या कार्बन वरती अटॅक करतोय तेव्हा या कार्बन आणि न्यूक्लियोफाइल मध्ये न्यू बॉन्ड फॉर्म होईल. ओके, मग कार्बनला सायमल्टेनियसली 5 बॉन्ड तर असू शकत नाहीत. देअरफॉर हा जो कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे हा ब्रेक होतोय अँड इट शिफ्ट्स ऑन हॅलोजन. तो जेव्हा हॅलोजन वरती शिफ्ट होईल तेव्हा हा जो हॅलोजन आहे एक्स मायनस हा इथून बाहेर पडेल. याला आपण काय म्हणतो पहा, इट इज कॉल्ड ॲज अ लिव्हिंग ग्रुप. हा लिव्हिंग ग्रुप आहे, इट इज अ लिव्हिंग ग्रुप. बरोबर. आता इथं या रिएक्शन मध्ये काय झालं पहा, न्यूक्लियोफाइल रिप्लेस द हॅलोजन फ्रॉम द हॅलो अल्केन. न्यूक्लियोफाइल सबस्टिट्यूट द हॅलोजन फ्रॉम द हॅलो अल्केन. हा जो अल्किल हॅलाइड आहे, हा जो हॅलो अल्केन आहे, या अल्किल हॅलाइड मधल्या हॅलोजनला न्यूक्लियोफाइल काय करतोय, सबस्टिट्यूट करतोय. अँड देअरफॉर दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि म्हणून या रिएक्शनला आपण काय म्हणतो पहा, इट इज कॉल्ड ॲज अ सबस्टिट्यूशन रिएक्शन. या रिएक्शनला आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो द रिएक्शन इन विच atom or group of atom it replace or substitute another atom or group of atom from the substrate is called as a nucleophilic substitution reaction. Okay, so once more, what is the definition of nucleophilic substitution reaction? Reaction in which atom or group of atom it replace or substitute another atom or group of atom from the substrate is called as a न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, आता पहा हे जे अल्किल हॅलाइड्स आहेत त्यांचं पोलार नेचर ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. मग हा न्यूक्लियोफाइल काय करतोय पहा, दिस न्यूक्लियोफाइल इट अटॅक ऑन द अल्किल ग्रुप. या अल्किल ग्रुप वरती अटॅक करतोय. दिस RX बॉन्ड अंडरगोज ब्रोकन, इट शिफ्ट्स ऑन हॅलोजन. हॅलोजन गेट्स लेफ्ट, हॅलोजन बाहेर पडतोय की ज्याला आपण काय म्हणतोय, इट इज अ लिव्हिंग ग्रुप. हा लिव्हिंग ग्रुप आहे, बरोबर का. सो दिस वन इज द RNU, आर अँड न्यूक्लियोफाइल त्या अल्किल ग्रुपला अटॅच झाला, बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं काय झालं, सबस्टिट्यूशन झालं. कोणाचं सबस्टिट्यूशन झालं, एक्स हॅलोजनचं सबस्टिट्यूशन झालं बाय कोणी सबस्टिट्यूशन केलं, बाय न्यूक्लियोफाइल. कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. सो दिस वन इज द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, तुम्हाला समजेल असं सांगतो पहा, एक एक्झाम्पल सांगतो समजेल असं. ओके, येस, नाउ सी दिस वन इज द पार्ट ऑफ जोक. ओके, हा विनोदाचा भाग आहे, लक्षात घ्या. हे पहा, तुम्हाला जर फिल्म इंडस्ट्री बद्दल, बॉलिवूड बद्दल त्यातल्या न्यूज तुम्ही जर पाहत असाल ना, तर त्यामध्ये पहा इनिशियली पहा, येस, सलमान आणि ऐश्वर्यामध्ये बॉन्डिंग होतं, बरोबर की नाही. त्यातला जो अभिनेता आहे सलमान खान अँड ऐश्वर्या यांच्यामध्ये बॉन्डिंग होतं.
बरोबर आहे. बट देर इज अ वन मोर न्यूक्लिओफाईल. इथे एक न्यूक्लिओफाईल आला पहा. येस, कोणता न्यूक्लिओफाईल आला? येस, अभिषेक बच्चन, बरोबर आहे की नाही? आणि मग या न्यूक्लिओफाईलने काय केलं पहा. येस, या न्यूक्लिओफाईल अटॅक ऑन सबस्ट्रेट, बरोबर, आणि इथून याला बाहेर काढलं. सो सलमान इज अ लिव्हिंग ग्रुप. एम आय राईट? इट इज अ लिव्हिंग ग्रुप. याला रिप्लेस केलं, त्याला सबस्टिट्यूट केलं सलमानला. कोणी सबस्टिट्यूट केलं? या न्यूक्लिओफाईलनी. विच वन इज द न्यूक्लिओफाईल? येस, अभिषेक बच्चन इज द न्यूक्लिओफाईल. बरोबर. आणि मग न्यू बॉन्ड फॉर्म झाला. न्यू बॉन्ड कोणामध्ये फॉर्म झाला? इन बिटवीन अभिषेक अँड ऐश्वर्या. ओके, तुम्हाला माहिती आहे, स्टोरी सर्व तुम्हाला माहिती आहे. ओके, सो दिस वन इज द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे पहा. ओके, नाउ सी हियर, दिस वन इज द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनला कोण रिस्पॉन्सिबल आहे? दिस पोलार नेचर ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड. हा जो कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे याच्यामध्ये याचं जे काही पोलार नेचर आहे, हे पोलार नेचर आहे रिस्पॉन्सिबल आहे. ओके, नो आता पहा, इथं हा जो न्यूक्लिओफाईल आहे, हा न्यूक्लिओफाईल या अल्किल हॅलाइड मध्ये इथं जो पॉझिटिव्हली चार्ज कार्बन आहे, या कार्बन वरती पहा अटॅक करतोय. इट अटॅक्स ऑन कार्बन, बरोबर. हा CX बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. इट शिफ्ट्स ऑन हॅलोजन अँड दिस हॅलोजन, इट इज अ लिव्हिंग ग्रुप. हॅलोजन काय आहे? इट इज अ लिव्हिंग ग्रुप. ओके, and therefore this reaction is called as the nucleophilic substitution reaction. या रिएक्शनला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, मग इथं इन शॉर्ट एक्सप्लेन केलं पहा. दिस वन इज द न्यूक्लिओफाईल. दिस न्यूक्लिओफाईल इट अटॅक हिअर. This carbon halogen bond undergoes broken. It shifts on halogen. So X minus, it is a living group. X minus हा living group आहे. And this one is the product. So this one is the nucleophilic substitution reaction. ही nucleophilic substitution reaction आहे. Now, आता आपल्या सिलेबसमध्ये या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनच्या काही एक्झाम्पल्स, काही रिएक्शन्स प्रोव्हाइड केलेत. ओके, येस. सो इथं ज्या 8 रिएक्शन्स आहेत ना, या 8 रिएक्शन्स मी अगोदर काय करतो? एक्सप्लेन करतो. ओके, आजच्या लेक्चरमध्ये या 8 रिएक्शन्स आपण कंप्लीट करूया. एवढंच आपण टार्गेट ठेवूया सध्या. आपण आता न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय हे तर आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ओके, आता वन बाय वन रिएक्शन आपण स्टार्ट करूया. आता रिएक्शन एक्सप्लेन करत असताना पहा, मी थेरॉटिकली म्हणजे तुम्हाला थेअरीमध्ये रिएक्शन कशा प्रकारे राईट डाऊन करायचे ते एक्सप्लेन करतो. आता इथं मेकॅनिझमची आवश्यकता नाहीये सध्या. त्यानंतर तुम्ही एंट्रन्सला तर काही सिंपल क्वेश्चन्स असतात त्याच्यावरती, ते तुमच्या लक्षात येईलच. पहा आता इथं अल्किल हॅलाइड, दिस वन इज द सबस्ट्रेट. हा सबस्ट्रेट आहे. ओके, देन NaOH or KOH, दिस वन इज द रिएजंट. आता थेरॉटिकली तुम्ही रिएक्शन कशी एक्सप्लेन करणार पहा. जनरल रिएक्शन पहा. RX, सॉरी इथं H नव्हे, इथं काय असणार आहे? X असणार आहे. RX, दॅट इज अ अल्किल हॅलाइड. ओके, सो इथं जो कोणता पर्टिक्युलर अल्किल हॅलाइड असेल त्याचं नेम तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल. सो अल्किल हॅलाइड रिॲक्ट्स विथ ॲक्वियस NaOH, बरोबर की नाही पहा. इट ऑन बॉइलिंग विथ, पहा आता इथं हा ॲक्वियस NaOH आहे. इथं हिटिंगचं ट्रायंगल आहे म्हणजे काय हो? इट ऑन बॉइलिंग. सो वेन अल्किल हॅलाइड इट ऑन बॉइलिंग विथ ॲक्वियस NaOH, पहा आता रिॲक्शन तुम्हाला कशी मिळेल. येस, आता हे थेरॉटिकली प्रोडक्ट कसं फॉर्म होतो हे लक्षात राहावं, हे तुम्हाला समजावं म्हणून मी हे असं एक्सप्लेन करतोय पहा. सो हॅलोजन फ्रॉम द अल्किल हॅलाइड अँड सोडियम फ्रॉम द सोडियम हायड्रॉक्साइड, दे कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. कोणता साइड प्रोडक्ट मिळाला पहा? NaX, दॅट इज अ अल्किल हॅलाइड. बरोबर की नाही? अल्किल हॅलाइड हा साइड प्रोडक्ट मिळाला. तुम्हाला इथं मेन प्रोडक्ट कोणता मिळेल पहा. हा जो अल्किल ग्रुप आहे, हा अल्किल ग्रुप, बरोबर, आणि हा जो OH आहे हे कंबाईन होतील आणि तुम्हाला मेन प्रोडक्ट कोणता मिळेल पहा. सो वी हॅव द मेन प्रोडक्ट दॅट इज अ ROH. ROH means it is a alcohol. Okay, so in this reaction alkyl halide is a substrate and alcohol is a product. Alcohol हा प्रोडक्ट आहे. मग याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो? हाऊ विल यू प्रिपेअर अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड? हाऊ विल यू कन्वर्ट अल्किल हॅलाइड इनटू अल्कोहोल?
किंवा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ॲक्वियस NaOH ऑन अल्किल हॅलाइड. या प्रकारे क्वेश्चन थिअरीला विचारला जाऊ शकतो. ओके, आता हे मी विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करतो पहा. विथ एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल C2H5Cl इथिल क्लोराईड. ओके, पहा हा जो सबस्ट्रेट आहे त्याचं नॉमिनिक्लेचर, त्याचं नेम मी इथं प्रोव्हाइड करतोय, इथिल क्लोराईड, इटॉन बॉइलिंग विथ, आता मी इथं सिलेक्ट करतो रिएजंट KOH, ॲक्वियस KOH. ओके, इथिल क्लोराईड इटॉन बॉइलिंग विथ ॲक्वियस KOH. आता इथं तुम्हाला पहा रिॲक्शन कशा प्रकारे मिळेल. क्लोरीन फ्रॉम द इथिल क्लोराईड and potassium from the potassium hydroxide, they combines together to form the side product. पहा कोणता साइड प्रोडक्ट मिळेल. येस, KCl इज द साइड प्रोडक्ट. आता राहिलेले ग्रुप कंबाईन करा, तुम्हाला मेन प्रोडक्ट मिळेल. पहा कोणता आहे मेन प्रोडक्ट. येस, C2H5OH, दॅट इज इथिल अल्कोहोल. आपण IUPAC नॉमिनिक्लेचर मध्ये यालाच काय म्हणतो पहा. येस, इट इज द इथेनॉल. बरोबर आहे की नाही. मोस्ट इम्पॉर्टंट केमिकल आहे पहा, जगामध्ये सर्वात जास्त यूज केलं जातं हे केमिकल इथेनॉल फ्रॉम द एन्शियंट टाइम. बरोबर आहे की नाही. त्याला पूर्वी काय म्हणायचे, सोमरस. इथेनॉल उर्फ, बरोबर आहे की नाही, सोमरस. ओके, हे पहा विनोदाचा भाग सोडा. बऱ्याचशा केमिकल रिएक्शनसाठी हे सॉल्व्हंट म्हणून यूज केलं जातं. सॉल्व्हंट बऱ्याचशा मेडिसिन्स मध्ये पण हे सॉल्व्हंट म्हणून यूज केलं जातं. आपण जो कप सिरप यूज करतो त्या कप सिरप मध्ये 40 to 50% इथिल अल्कोहोल असतं. 40 to 50%. ओके, सो बऱ्याचशा मेडिसिन्स मध्ये हे सॉल्व्हंट म्हणून यूज केलं जातं. सो मोस्ट इम्पॉर्टंट केमिकल आहे. देन डिओज, बरोबर की नाही, जे आपण डिओ यूज करतो, फॉग इट्सेट्रा इट्सेट्रा, याच्यामध्ये हे सॉल्व्हंट असतं इथेनॉल, दॅट इज अ इथिल अल्कोहोल. आता पहा, मी तुम्हाला थेरोटिकली रिएक्शन कशी मेन्शन करायची हे सांगितलं. आता ही रिएक्शन थेरीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, ऍटलिस्ट विदिन 1 सेंटेन्स तुम्हाला ही रिएक्शन एक्सप्लेन करावी लागेल. पहा, आता फर्स्ट रिएक्शन आहे, मी एक्सप्लेन करतो. रिएक्शन कशा प्रकारे एक्सप्लेन करणार पहा. तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये पण एक्सप्लेन करू शकता. बुकमध्ये जी लँग्वेज आहे ती लँग्वेज यूज केली पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये पण रिॲक्शन अगदी इझिली एक्सप्लेन करू शकता. पहा आता फॉर एक्झाम्पल इथं या रिॲक्शनसाठी मी एक्सप्लेन करतोय. इथिल क्लोराईड इटॉन बॉइलिंग विथ ॲक्वियस KOH, इट गिव्स इथिल अल्कोहोल. पहा किती सिंपल एक्सप्लेनेशन आहे. इथिल क्लोराईड ऑन बॉइलिंग विथ, आपण त्याला बॉइल करतोय कशा बरोबर, ऑन बॉइलिंग विथ ॲक्वियस KOH, इट गिव्स, काय मिळेल पहा, इट गिव्स इथिल अल्कोहोल. व्हेरी सिंपल एक्सप्लेनेशन, बरोबर की नाही. तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये इझिली एक्सप्लेन करू शकता. बुकमध्ये आहे तसं कॉपी पेस्ट करण्याची आवश्यकता नाहीये. सो दिस वन इज द फर्स्ट रिएक्शन. आता पहा, ही फर्स्ट रिएक्शन आहे, मी थेरोटिकली एक्सप्लेन केली. आता बाय मेकॅनिझम जर एक्सप्लेन करायचं असेल पहा, बाय मेकॅनिझम, तर मेकॅनिझम ओरिएंटेड मी थोडंसं एक्सप्लेन करतो. ओके, फर्स्ट रिएक्शन आहे म्हणून. ऍक्च्युली आता इथं मेकॅनिझम एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाहीये, कारण पुढे आपण इन डिटेल मेकॅनिझम स्टडी करणार आहे SN1 SN2 रिएक्शन मध्ये. ओके, सो इन केस ऑफ RX, halogen is more electronegative as compared to alkyl group, therefore halogen it acquires partial negative charge, alkyl group it acquires partial positive charge. आता इथं जो रिएजंट आहे पहा, ॲक्वियस NaOH, in this reagent there is a nucleophile that is a OH minus. So OH minus is a nucleophile. हा OH minus काय आहे, nucleophile, and alkyl halide it is a substrate. Now see what happens, this nucleophile, हा जो nucleophile आहे OH minus, it attacks on alkyl group. हा alkyl group वरती अटॅक करतो, बरोबर. दिस RX बॉन्ड अंडरगोज ब्रोकन, इट शिफ्ट्स ऑन हॅलोजन. हा जो RX बॉन्ड आहे हा ब्रेक होतो आणि हॅलोजन वरती काय होतो, शिफ्ट होतो. आणि मग या केसमध्ये तुम्हाला इथं प्रोडक्ट कशा प्रकारे मिळेल पहा. सो वेन, येस, आता पहा इथं जो RX आहे तो R रेड कलर मध्ये मेन्शन केला मी. हा X इथून लेफ्ट झाला, X मायनस, इट इज अ लिव्हिंग ग्रुप. हा लिव्हिंग ग्रुप आहे पहा. ओके, नाव आता हा OH मायनस काय करतोय, OH मायनस अटॅक करतोय ऑन अल्किल ग्रुप. तो हा OH इथं आला.
बरोबर. सो ROH, it is a alcohol. So in this case, OH minus it is a nucleophile and it replace or substitute halogen. बरोबर आहे की नाही? So X, that is a halogen, is replaced by न्यूक्लिओफाइल. कोणता न्यूक्लिओफाइल आहे? OH minus, and therefore it is a न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि पहा, म्हणून ही रिएक्शन कोणती आहे? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके. आता या टाईप मधली ही फर्स्ट होती म्हणून मी इन डिटेल एक्सप्लेन केली. आता पुढच्या रिएक्शन आपण थोड्याशा फास्ट स्टडी करणार आहेत, थेरी ओरिएंटेड. कारण एंट्रन्सला डायरेक्ट प्रोडक्ट फॉर्म करायचा असतो, तुम्हाला माहितीच आहे कशा प्रकारे प्रोडक्ट फॉर्म होतोय. ओके. नाउ सेकंड रिएक्शन. पाहता इथं रिएक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ सोडियम अल्कोऑक्साइड. ओके. सो अल्किल हॅलाइड इज द सबस्ट्रेट. मी थोडासा स्पीड वाढवतो पहा. दिस वन इज द अल्किल हॅलाइड. इट ऑन रिएक्शन विथ, इट ऑन हिटिंग विथ, पहा कशा बरोबर हिट केला? इट ऑन हिटिंग विथ सोडियम अल्कोऑक्साइड, NaOR. ओके. सो इथं मी R डॅश असं कन्सिडर करतो याला. इट इज अ सोडियम अल्कोऑक्साइड. हा सोडियम अल्कोऑक्साइड कशा प्रकारे फॉर्म करायचा आहे तर तुम्हाला 10 सायन्सला पण झालेलं आहे. पहा, मी तर एक्सप्लेन करणारच आहे. अगोदर आपण रिएक्शन कंप्लीट करूया. सो हॅलोजन फ्रॉम द अल्किल हॅलाइड and sodium from the sodium alkoxide, they combines together to form the side product. पहा कोणता साइड प्रोडक्ट मिळेल? येस, NaX, सोडियम हॅलाइड इज द साइड प्रोडक्ट. आता राहिलेले ग्रुप आपण इथं काय करूया? कंबाईन करूया. पहा काय मिळेल? ROR डॅश. या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? पहा, या कंपाऊंडला आपण म्हणतो इथर. बरोबर आहे की नाही? दिस वन इज द इथर. आता हा सोडियम अल्कोऑक्साइड कशा प्रकारे प्रिपेअर करायचा हे आपण 10 सायन्सला स्टडी केलं होतं. पहा, सो पहा ROH और R डॅश OH. इथं R डॅश आहे म्हणून मी R डॅश यूज केला. सो अल्कोहोल, इट ऑन ट्रीटिंग विथ सोडियम मेटल. बरोबर आहे. सोडियम इज अ मोर रिएक्टिव्ह मेटल. बरोबर. हा सोडियम काय करेल? या हायड्रोजनला इथून रिप्लेस करेल. मग हा सोडियम जेव्हा हायड्रोजनला रिप्लेस करेल तेव्हा तुम्हाला इथे काय मिळेल? पहा, R डॅश O. ओके. आणि इथं मिळाला Na प्लस हायड्रोजन इथून बाहेर पडला. बरोबर का? सो प्लस H. मग इथं पहा, हा R डॅश ONa मिळाला म्हणजे हा काय मिळाला? इट इज अ सोडियम अल्कोऑक्साइड. अँड दिस वन इज द रिएजंट. हा रिएजंट आहे. सॉरी. सो इट इज अ सोडियम अल्कोऑक्साइड. ओके. आता इथं हायड्रोजन जो ऍटम फॉर्म होतो हा ऍटॉमिक फॉर्म मध्ये स्टेबल नसतो. बरोबर आहे की नाही? तो डायटॉमिक आहे. मग तो कसा असायला पाहिजे? H2. मग इथं जर H2 यायला हवं असेल तर आपण इथं काय करतो? इथं 2 न मल्टिप्लाय करतो, इथं 2 न मल्टिप्लाय करतो, इथं 2 न मल्टिप्लाय करतो. फायनली तुम्हाला इथं मिळाला H2. हायड्रोजन हा गॅस. सो सोडियम अल्कोऑक्साइड कशा प्रकारे फॉर्म झाला पहा. आपण आता एक याचं बेस्ट एक्झाम्पल घेऊया. येस, पहा. येस, मिथिल chloride. Okay, so this one is the starting compound, that is a methyl chloride. It on heating with sodium ethoxide, C2H5ONa. It on boiling with or it on heating with sodium ethoxide. पहा कोणता रिएजंट आहे? इट इज अ सोडियम. इथं C2H5 इथिल ग्रुप आहे. Therefore it is a sodium ethoxide. आता इथं या केसमध्ये पहा रिएक्शनचा पॅटर्न कसा आहे? क्लोरीन फ्रॉम द मिथिल क्लोराइड अँड सोडियम फ्रॉम द सोडियम इथॉक्साइड, दे कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. ओके. कोणता साइड प्रोडक्ट आहे? NaCl. नाउ विच वन इज द मेन प्रोडक्ट? राहिलेले ग्रुप कंबाईन करा. पहा इथं कोणता आहे? मिथिल, देन सिंगल बॉन्ड, इथं काय आहे? O, देन सिंगल बॉन्ड C2H5. बरोबर का? पहा. सो दिस वन इज द इथर. आता हा जो इथर आहे त्यामध्ये पहा इथं ऑक्सिजनला जे ग्रुप्स लिंक झालेत, कोणते कोणते ग्रुप आहेत? पहा, हा मिथिल आहे आणि हा इथिल आहे. सो मग इथं इथरचं नेम फॉर्म करत असताना अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करावी लागेल.
अल्फाबेटिकली ई आणि एम मध्ये जेव्हा आपण कम्पेअर करतोय ई कम्स फर्स्ट, सो देअर फोर तुम्हाला इथे काय मिळेल पहा, वी हॅव द इथर. कोणता मिळेल पहा, इथिल मिथिल इथर. येस, इथं काय मिळेल, इथिल मिथिल इथर. कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. सो रिएक्शन मी कशा प्रकारे एक्सप्लेन करेल, मिथिल क्लोराइड इट ऑन हिटिंग विथ सोडियम इथॉक्साइड इट फॉर्म इथिल मिथिल इथर. ऍक्च्युली ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे आणि या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये पहा, हा जो इथॉक्साइड आहे, हा इथॉक्साइड हा काय आहे, इट इज अ न्यूक्लियोफाइल. तो न्यूक्लियोफाइल आहे. इट अटॅक्स हिअर, तो इथे अटॅक करतो इन दिस वे. ओके, आता समजा इथं मला काय फॉर्म करायचं पहा, C2H5OC2H5 फॉर्म करायचा आहे. बरोबर, C2H5OC2H5 फॉर्म करायचं म्हणजे मला इथं फॉर्म करायचं आहे डाय इथिल इथर. येस, काय फॉर्म करायचं पहा, डाय इथिल इथर. बरोबर, तर मग त्याप्रमाणे तुम्हाला सबस्ट्रेट चूज करावं लागेल की ज्या सबस्ट्रेट मध्ये इथिल ग्रुप असेल. बरोबर आहे की नाही. आता इथं इथं मिथिलच्या ऐवजी काय असेल, इथिल. मग कसा मिळेल पहा, आता इथं फॉर एक्झाम्पल पहा, मी सिलेक्ट करतो C2H5Br, इथिल ब्रोमाइड इट ऑन रिएक्शन विथ. पहा आता सेकंड अल्किल ग्रुप पण कोणता पाहिजे, इथिलच पाहिजे. मग इथं ऑब्व्हियसली काय सिलेक्ट करावं लागेल, सोडियम इथॉक्साइड. ओके, आता मी सबस्ट्रेटचे आणि रिएजंटचे नेम मेन्शन करत नाहीये, बट तुम्हाला मेन्शन करावे लागतील. बरोबर, पहा, ब्रोमीन फ्रॉम द इथिल ब्रोमाइड अँड सोडियम फ्रॉम द सोडियम इथॉक्साइड दे कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. कोणता साइड प्रोडक्ट मिळेल पहा, येस, विच वन इज द साइड प्रोडक्ट, NaBr इज द साइड प्रोडक्ट. बरोबर, आता पहा, मेन प्रोडक्ट राहिलेले ग्रुप्स कंबाईन करा, तुम्हाला काय मिळेल, डाय इथिल इथर इज द मेन प्रोडक्ट. इन दिस वे देर इज अ फॉर्मेशन ऑफ इथर टेक्स प्लेस. इथं काय फॉर्म झाला, इथर फॉर्म झाला. ओके, सो अल्किल हॅलाइड इट ऑन ट्रीटिंग विथ सोडियम अल्कोक्साइड इट फॉर्म इथर. अँड दिस रिएक्शन इट इज अ नेम रिएक्शन. पहा, ही नेम रिएक्शन आहे. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज अ विल्यमसन्स इथर सिंथेसिस. पहा, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, this reaction is called as a Williamson's. Okay, Williamson's ether synthesis. या रिएक्शनचं नेम काय आहे पहा, इट इज अ विल्यमसन्स इथर सिंथेसिस. ही रिएक्शन पुढे अल्कोहोल फिनॉल इथर या टॉपिक मध्ये पुन्हा रिपीट होणार आहे. त्यामध्ये पुन्हा इन डिटेल आपण त्याचं मेकॅनिझम स्टडी करणार आहे. ओके, सो कोणती रिएक्शन फॉर्म झाली पहा, येस, देर इज अ फॉर्मेशन ऑफ इथर आणि रिएक्शनचं नेम काय आहे, इट इज अ नेम रिएक्शन विल्यमसन्स इथर सिंथेसिस. विल्यमसन्स इज नेम ऑफ सायंटिस्ट. बरोबर की नाही. देन नेक्स्ट रिएक्शन, रिएक्शन नंबर 3. पहा, आता इथं अल्किल हॅलाइडची रिएक्शन आपण सिल्वर कार्बॉक्झिलेट बरोबर करतोय. ओके, सो पहा, स्टार्टिंग कंपाऊंड आहे अल्किल हॅलाइड, दॅट इज RX. आणि हा जो सिल्वर कार्बॉक्झिलेट आहे, इथं जसा रिप्रेझेंट केलाय तसं न रिप्रेझेंट करता मी थोडंसं रिव्हर्स रिप्रेझेंट करतो. पहा कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो पहा, AgO C डबल बॉन्ड OR'. ओके, सो अल्किल हॅलाइड इट ऑन हिटिंग विथ. पहा, अल्किल हॅलाइडला आपण हीट करतोय कशा बरोबर, अल्किल हॅलाइड इट ऑन हिटिंग विथ सिल्वर कार्बॉक्झिलेट. ओके, इट ऑन हिटिंग विथ सिल्वर कार्बॉक्झिलेट, त्याला आपण सिल्वर कार्बॉक्झिलेट बरोबर हीट करतोय. सो वेन अल्किल हॅलाइड इट ऑन हिटिंग विथ सिल्वर कार्बॉक्झिलेट, पहा, अल्किल हॅलाइड मधला जो निगेटिव्ह पार्ट आहे हॅलोजन आणि सिल्वर कार्बॉक्झिलेट मधला जो पॉझिटिव्ह पार्ट आहे दॅट इज अ सिल्वर. बरोबर आहे की नाही. हे पहा, हॅलोजन कसा असतो, पार्शियल निगेटिव्ह. अल्किल ग्रुप कसा असतो, पार्शियल पॉझिटिव्ह. बरोबर, आता इथं सिल्वर कार्बॉक्झिलेट मध्ये सिल्वर कसा आहे, पॉझिटिव्ह. हा ऑक्सिजन कसा आहे, निगेटिव्ह. त्यामुळे अपोजिट चार्ज असणारे ग्रुप कंबाईन होतील. हॅलोजन फ्रॉम द अल्किल हॅलाइड अँड सिल्वर फ्रॉम द सिल्वर कार्बॉक्झिलेट दे कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म द सिल्वर हॅलाइड. पहा, हा जो AgX आहे, या सिल्वर हॅलाइडचा प्रिसिपिटेट फॉर्म होतो की ज्याला आपण PPT असं म्हणतो. PPT मीन्स प्रिसिपिटेट. आणि एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये कंटेनर मध्ये रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा प्रिसिपिटेट फॉर्म होतो, इट इज अ सॉलिड पार्ट, देन इट गेट्स सेटल्स ऍट द बॉटम ऑफ द कंटेनर. तेव्हा तो प्रिसिपिटेट काय होतो,
त्या कंटेनरच्या बॉटमला सेटल होतो आणि म्हणून इथं आपण काय केलं पहा, डाऊनवर्ड डायरेक्शनचा एरो यूज केलाय. डाऊनवर्ड डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल पहा, समजा गढूळ पाणी आहे, मातकट पाणी आहे, मडी पार्ट इज देअर, चिखल आहे समजा, आणि त्या पाण्याला जर आपण सेटल होऊ दिलं तर त्यातला जो काही मातकट पदार्थ आहे, मडी पार्ट आहे, तो जो चिखल आहे तो त्या कंटेनरच्या काय होतो, बॉटमला सेटल होतो. इन दिस वे सेम प्रेसिपिटेट ऑल्सो सेटल्स ॲट द बॉटम ऑफ द कंटेनर. आता राहिलेले ग्रुप कंबाईन करा. राहिलेले ग्रुप कंबाईन करताना मी इथून पण सुरुवात करू शकतो पहा, सिल्वर कार्बोक्सिलेट पासून किंवा अल्किल हॅलाइड पासून पण आपण स्टार्ट करू शकतो. मी इथं सिल्वर कार्बोक्सिलेट पासून स्टार्ट करतो पहा. मी इकडून स्टार्ट करतोय पहा, काय मिळेल, आर डॅश सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ आर, आणि हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडला आपण काय म्हणतो पहा, इट इज कॉल्ड ॲज अ इस्टर. येस, दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अ इस्टर. या कंपाऊंडला आपण म्हणतो इस्टर. सो रिॲक्शन आपण कशा प्रकारे एक्सप्लेन करणार पहा, अल्किल हॅलाइड इट ऑन बॉइलिंग विथ सिल्वर कार्बोक्सिलेट इट फॉर्म्स इस्टर. बरोबर, इथं काय फॉर्म झाला पहा, इस्टर फॉर्म झाला. आता फॉर एक्झाम्पल इथं मला काय करायचं पहा, मला इथं प्रिपेअर करायचं आहे, येस, मला इथं प्रिपेअर करायचं आहे इथिल ॲसिटेट. पहा फॉर एक्झाम्पल क्वेश्चन कसा असेल पहा, हाऊ विल यू प्रिपेअर, येस, हाऊ विल यू प्रिपेअर मिथिल, मिथिल नको, आपण चेंज करूया, थोडंसं कॉन्ट्रास्ट घेऊया, इथिल ॲसिटेट. ओके, हाऊ विल यू प्रिपेअर इथिल ॲसिटेट फ्रॉम अल्किल हॅलाइड. ओके, पहा काय क्वेश्चन आहे पहा, हाऊ विल यू प्रिपेअर इथिल ॲसिटेट फ्रॉम अल्किल हॅलाइड. आता त्यासाठी तुम्हाला अगोदर इथिल ॲसिटेटचं स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे. बरोबर आहे. पहा आता इथिल ॲसिटेटचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं पहा, हे पहा, ॲसिटेट म्हणजे हा ग्रुप आला पहा, CH3CO O- ॲसिटेट, आणि इथिल म्हणजे पुढं काय असणार, पुढं असणार C2H5. बरोबर की नाही. आता पहा, हा C2H5, हा C2H5 म्हणजे काय झालं पहा, C2H5 मीन्स इथिल, आणि हा CH3COO- म्हणजे काय असतो, हा असतो ॲसिटेट, इथिल ॲसिटेट. आणि हा इथिल ॲसिटेट हा काय आहे, इट इज अ इस्टर. बरोबर, हा इस्टर प्रिपेअर करायचा आहे कशापासून, अल्किल हॅलाइड पासून प्रिपेअर करायचा. बरोबर, मग हा जो इथिल ग्रुप आला ना, हा इथिल ग्रुप कशामधील असतो, हा इथिल ग्रुप या अल्किल हॅलाइड मधला असतो, अल्किल हॅलाइड मधला, लक्षात घ्या. बरोबर की नाही. मग पहा आता आपण स्टार्ट करूया. येस, सो आता हे तर तुमच्या लक्षात आलं की हा इथिल ग्रुप अल्किल हॅलाइड मध्ये आहे. मग मी इथे काय करतो पहा, C2H5Br, इथिल ब्रोमाइड. बरोबर की नाही. सो दिस वन इज द इथिल ब्रोमाइड. ओके, इट ऑन रिॲक्शन विथ, आता पहा इथं सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. बरोबर की नाही. पहा रिएजंट कोणता आहे, सिल्वर कार्बोक्सिलेट. मग हा रिएजंट मी इथं यूज करतो, सिल्वर कार्बोक्सिलेट. पाहता इथं, सो इथं रिएजंट पहा कोणता आहे, AgO सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. बरोबर की नाही, इट ऑन बॉइलिंग. सो हा तुम्हाला मिळाला सिल्वर कार्बोक्सिलेट. एम आय राईट, इट इज अ सिल्वर कार्बोक्सिलेट. आता पहा पुन्हा रिॲक्शनचा पॅटर्न पहा इथं कसा आहे, ब्रोमीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पार्शियल निगेटिव्ह चार्ज, अल्किल ग्रुप लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. सिल्वर कसा असतो, Ag पॉझिटिव्ह असतो, हा निगेटिव्ह पार्ट असतो. मग इथं तुम्हाला पहा रिॲक्शन कशा प्रकारे मिळेल, हिअर ब्रोमीन फ्रॉम द इथिल ब्रोमाइड अँड सिल्वर फ्रॉम द सिल्वर कार्बोक्सिलेट, दॅट इज अ सिल्वर ॲसिटेट. बरोबर आहे की नाही, सिल्वर ॲसिटेट, दे कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. कोणता साइड प्रोडक्ट मिळेल पहा, वी हॅव द साइड प्रोडक्ट AgBr. बरोबर, AgBr इज द साइड प्रोडक्ट, आणि या AgBr चं काय मिळेल, प्रिसिपिटेट मिळेल, प्रिसिपिटेट. बरोबर, आता इथं या केसमध्ये पहा
तुम्हाला मेन प्रोडक्ट कशा प्रकारे मिळेल आपण इथून सुरुवात करूया मेन प्रोडक्ट मेन्शन करायला. सो CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O and then C2H5. ओके पहा. सो काय मिळालं इथं मी थोडंसं इथं जस्ट करेक्शन करतो प्रॉपर प्रेझेंटेशन नाही झालं पाहिजे. सो येस इथं तुम्हाला हा मिळेल C2H5 here is a plus. ओके सो इथं काय फॉर्म झाला हा फॉर्म झाला इथिल ऍसिटेट. आता याचं IUPAC नॉमिनिक्लेचर वगैरे आता मी इथं एक्सप्लेन करत नाहीये कारण ते पुढं अल्कोहोल फिनॉल इथर या टॉपिकमध्ये या रिॲक्शन्स पुन्हा खूप डीप मध्ये आपण स्टडी करणार आहे. ओके तुम्हाला पाहिजे असेल तर मी तोपर्यंत मेन्शन करून देतो इथं. याचं IUPAC नेम आहे इथिल इथॅनोएट. ओके बट आता हे कसं मिळालं IUPAC नेम इथिल इथॅनोएट ते मी इथे एक्सप्लेन करत नाही कारण ते पुढे होणार आहे नेक्स्ट टॉपिक मध्ये. गॉट इट. सो दिस वन इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर फ्रॉम अल्किल हॅलाइड. ओके आता ही रिएक्शन मी कशी एक्सप्लेन करतोय पहा. इथिल ब्रोमाइड इटॉन बॉइलिंग विथ सिल्वर ऍसिटेट इट फॉर्म्स इथिल ऍसिटेट. काय फॉर्म झाला इथिल ऍसिटेट फॉर्म झाला अँड दिस इथिल ऍसिटेट इट इज अ ईस्टर. हा ईस्टर आहे. ओके नाउ नेक्स्ट रिॲक्शन. ओके आता पहा ऑलमोस्ट 50 मिनिट्स झालेले आहेत. आपण आता ही रिॲक्शन कंप्लीट करूया आणि मग ठरवूया पुढच्या रिॲक्शन कंटिन्यू करायचे का नाही. ओके कारण लेक्चर खूप हेवी व्हायला लागले. आता ही सिंपल रिॲक्शन आहे पहा. अल्किल हॅलाइड इटॉन बॉइलिंग विथ एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया. इथं पाहता हा जो अमोनिया आहे NH3 हा मी स्प्लिट करतो HNH2. ओके सो अल्कोहोलिक अमोनिया. दिस अल्किल हॅलाइड इटॉन बॉइलिंग विथ अल्कोहोलिक अमोनिया. पहा आता रिॲक्शनचं नेचर पहा. हॅलोजन फ्रॉम द अल्किल हॅलाइड अँड हायड्रोजन फ्रॉम द अल्कोहोलिक अमोनिया दे कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. कोणता साइड प्रोडक्ट मिळेल पहा HX इज द साइड प्रोडक्ट. राहिलेले ग्रुप कंबाईन करा बरोबर. इथं प्रेशर पण मेंटेन करायचं आहे पहा अंडर प्रेशर आणि मग तुम्हाला इथे काय मिळेल RNH2. इट इज अ प्रायमरी अमाइन. हा तुम्हाला काय मिळाला प्रायमरी अमाइन बरोबर का. पहा आता पहा समजा क्वेश्चन असा विचारला हाऊ विल यू प्रिपेअर इथिल अमाइन फ्रॉम इथिल क्लोराइड. हाऊ विल यू प्रिपेअर इथिल अमाइन फ्रॉम इथिल क्लोराइड. तर मग याचं एक्झाम्पल कसं असेल पहा. फॉर एक्झाम्पल पहा इथं C2H5Cl दिस वन इज द इथिल क्लोराइड. ओके इथिल क्लोराइड इटॉन बॉइलिंग विथ अल्कोहोलिक अमोनिया. ऍक्च्युली अमोनियाचा फॉर्म्युला NH3 असतो पण मी तो स्प्लिट केला HNH2 इन दिस वे बरोबर. इटॉन बॉइलिंग अंडर प्रेशर. पहा रिॲक्शनचा पॅटर्न कसा मिळेल पहा. अगेन सेम क्लोरीन फ्रॉम द इथिल क्लोराइड अँड हायड्रोजन फ्रॉम द अल्कोहोलिक अमोनिया दे कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. कोणता साइड प्रोडक्ट मिळेल पहा HCl दॅट इज अ हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता इथं जे रिमेनिंग ग्रुप्स आहेत ते कंबाईन करा काय मिळेल तुम्हाला इथं. येस इट इज अ C2H5NH2 बरोबर. मग C2H5NH2 म्हणजे काय मिळालं तुम्हाला इथं. येस इट इज अ इथिल अमाइन. हा मिळाला इथिल अमाइन. सो क्वेश्चन कसा असेल पहा हाऊ विल यू प्रिपेअर इथिल अमाइन फ्रॉम इथिल क्लोराइड. ओके किंवा हाऊ विल यू कन्वर्ट इथिल क्लोराइड इन टू इथिल अमाइन. किंवा हाच क्वेश्चन आणखी वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक अमोनिया ऑन इथिल क्लोराइड. बरोबर. क्वेश्चन कसाही विचारू द्या रिॲक्शन सेम आहे आन्सर सेम आहे. आता या रिॲक्शनला विदिन 1 सेंटेन्स तुम्हाला काय करावं लागेल एक्सप्लेन करावं लागेल. मग आपण कसं एक्सप्लेन करणार. इथिल क्लोराइड इटॉन बॉइलिंग विथ अल्कोहोलिक अमोनिया अंडर प्रेशर इट फॉर्म्स इथिल अमाइन. काय फॉर्म होतोय इथिल अमाइन फॉर्म होतोय. नाउ रिॲक्शन नंबर 5. येस चला नेक्स्ट रिॲक्शन कंटिन्यू करूया. रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ अल्कोहोलिक KCl. अगेन व्हेरी सिंपल रिॲक्शन. सो दिस वन इज अ RX that is a alkyl halide and this one is the alcoholic potassium cyanide KCN.
ओके. सो अल्कोहोल हे सॉल्व्हंट आहे. पोटॅशियम सायनाइड कोणत्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलाय पहा, अल्कोहोलमध्ये. ओके. सो दिस वन इज द अल्किल हॅलाइड. मग पहा रिॲक्शनचा पॅटर्न कसा असेल. अगेन सेम पॅटर्न. इथं पहा काय प्रकार असतो. हॅलोजन पार्शियल निगेटिव्ह, अल्किल ग्रुप पार्शियल पॉझिटिव्ह. या केसीएनचं आयनेशन कसं असतं पहा. केसीएन आयनिक कंपाऊंड आहे, के प्लस अँड सीएन मायनस, बरोबर. ऑब्व्हियसली अपोजिटली चार्ज ग्रुप कंबाईन होतील आणि काय मिळेल पहा, हॅलोजन फ्रॉम द अल्किल हॅलाइड अँड पोटॅशियम फ्रॉम द पोटॅशियम सायनाइड, दे कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. कोणता साइड प्रोडक्ट मिळेल पहा, येस, KX, दॅट इज अ पोटॅशियम हॅलाइड, इट इज द साइड प्रोडक्ट. राहिलेले ग्रुप कंबाईन करा, काय मिळेल पहा तुम्हाला इथं, RCN, दॅट इज अल्किल सायनाइड. येस, काय मिळाला, अल्किल सायनाइड. सो अल्किल सायनाइड इज द प्रोडक्ट, बरोबर. आता अल्किल सायनाइडचं IUPAC नेम असतं अल्केन नायट्राइल. काय असतं पहा, अल्केन नायट्राइल. ओके. आपण एक एक्झाम्पल, आता पहा हे मेकॅनिझम नाही, मी डायरेक्ट तुम्हाला थेरोटिकली रिॲक्शन एक्सप्लेन करतोय. मेकॅनिझम कसं झालं असतं पहा, इथं या केसमध्ये हा सायनाइड ग्रुप न्यूक्लिओफाईल आहे. इट अटॅक्स ऑन अल्किल ग्रुप, त्यानं अल्किल ग्रुप वरती अटॅक केला असता. हॅलोजन इज अ लिव्हिंग ग्रुप, हॅलोजन बाहेर पडला असता, बरोबर आहे की नाही. इट इज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. या सर्व रिॲक्शन्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. ओके. आपण एक एक्झाम्पल एक्सप्लेन करूया. आता समजा इथं क्वेश्चन प्रोव्हाइड केलाय पहा. येस, काय क्वेश्चन आहे पहा. हाऊ विल यू प्रिपेअर, हाऊ विल यू प्रिपेअर इथिल सायनाइड फ्रॉम इथिल आयोडाइड. ओके, फ्रॉम इथिल आयोडाइड असा क्वेश्चन आहे. हाऊ विल यू प्रिपेअर इथिल सायनाइड फ्रॉम इथिल आयोडाइड. मग इथिल सायनाइड हा काय आहे पहा. हाऊ विल यू प्रिपेअर इथिल सायनाइड मीन्स इट इज अ प्रोडक्ट, हा प्रोडक्ट आहे. फ्रॉम इथिल आयोडाइड म्हणजे हा काय आहे, इट इज अ स्टार्टिंग कंपाऊंड. इट इज अ स्टार्टिंग कंपाऊंड. ओके. आता पहा स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे, इथिल आयोडाइड. चला मग रिॲक्शन स्टार्ट करूया. पहा C2H5I, that is a ethyl iodide. ओके. इथिल आयोडाइड इटॉन रिॲक्शन विथ, पाहता याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे. येस, याचं कन्व्हर्जन करायचं आहे C2H5CN. मी आता काय करतो, हा C2H5 थोडस स्प्लिट करतो. पहा C2H5 असं मेन्शन करत नाही मी, CH3CH2 असं मेन्शन करतो. त्याचं रिझन तुमच्या लक्षात येईल. पहा हे CH3 देन CH2 अँड I, आणि याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, CH3CH2CN. ऍक्च्युली आता मी इथं बॉन्डिंग स्प्लिट करतो, C ट्रिपल बॉन्ड N असा असतो, बरोबर. हा झाला इथिल सायनाइड. प्रोडक्ट कोणता आहे, इथिल सायनाइड. ओके. आता पहा इथं तुम्हाला काय करायचंय, इथं जो आयोडीन आहे, आयोडीन, या आयोडीनला रिप्लेस करायचंय. कशाने रिप्लेस करायचंय, सायनाइडनं रिप्लेस करायचंय, बरोबर. म्हणजे सायनाइड हा झाला तुमचा न्यूक्लिओफाईल, बरोबर आहे की नाही. सायनाइड न्यूक्लिओफाईल असला पाहिजे आणि या आयोडीनला रिप्लेस करायचंय. मग पहा असं कोणता रिएजंट आहे की ज्यामध्ये सायनाइड हा न्यूक्लिओफाईल आहे. येस, कोणता रिएजंट आहे, आपण आता जस्ट स्टडी केला. पहा कोणता, अल्कोहोलिक केसीएन. मग इथं काय यूज करावं लागेल, अल्कोहोलिक केसीएन यूज करावं लागेल. सो KCN सॉल्व्हंट कोणता आहे, अल्कोहोल, बरोबर आहे की नाही. अँड इटॉन हिटिंग. सो इथिल आयोडाइड इटॉन हिटिंग विथ अल्कोहोलिक KCN. इथं पहा रिॲक्शन कशा प्रकारे होईल. पाहता इथं, येस, हा K पॉझिटिव्ह पार्ट असतो, सायनाइड निगेटिव्ह पार्ट असतो. आयोडीन इथं तुम्हाला पार्शियल निगेटिव्ह मिळेल, हा इथिल ग्रुप पार्शियल पॉझिटिव्ह मिळेल. मग इथं रिॲक्शन कशी मिळेल पहा, आयोडीन फ्रॉम द इथिल आयोडाइड अँड पोटॅशियम फ्रॉम द पोटॅशियम सायनाइड, दे कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. कोणता साइड प्रोडक्ट मिळेल पहा तुम्हाला, येस, पहा इथं साइड प्रोडक्ट तुम्हाला मिळेल KI. सो KI, दॅट इज अ पोटॅशियम आयोडाइड, इज द साइड प्रोडक्ट.
बरोबर. आता पोटॅशियम आयोडाईड साईड प्रोडक्ट मिळाला. मेन प्रोडक्ट कोणता मिळेल? हा जो न्यूक्लिओफाईल आहे सायनाइड हा काय करेल पहा, इथं अटॅक करेल. बरोबर की नाही? तुम्ही असं मेकॅनिझम शो करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला समजावं म्हणून मी मेकॅनिझम एक्सप्लेन करतोय. मग सायनाइडने इथे अटॅक केला की हा सायनाइड पहा इथे इंट्रोड्यूस झाला. हा सी ट्रिपल बॉन्ड एन, किंवा तुम्ही हे याला असंही मेन्शन करू शकता, CH3 CH2 CN. ओके. इथिल सायनाइड इज द कॉमन नेम. इथिल सायनाइड हे कॉमन नेम आहे. पहा आता याचं जर मला IUPAC नेम फॉर्म करायचं असेल, IUPAC नेम, देन या कार्बन पासून नंबरिंग स्टार्ट करावं लागेल, कारण हा फंक्शनल ग्रुप आहे. बरोबर आहे की नाही? हा कार्बन फंक्शनल ग्रुप मधला आहे. इथून नंबरिंग स्टार्ट करावं लागेल. 1 2 3 कार्बन्स आर देअर. बरोबर, 3 कार्बन. आता पहा, अल्किल सायनाइडचं IUPAC नेम अल्केन नायट्राइल असं असतं. कशा प्रकारे असतं? अल्केन नायट्राइल. मग तुम्हाला इथं 3 कार्बनचा अल्केन कोणता मिळेल? 3 कार्बनचा अल्केन मिळेल प्रोपेन. ओके. आणि मग हा तुम्हाला मिळाला प्रोपेन नायट्राइल. कन्सेप्ट लक्षात येतो का? पहा काय मिळाला, प्रोपेन नायट्राइल. ओके. सो प्रोपेन नायट्राइल हे IUPAC नेम आहे. IUPAC नेम. आणि इथिल सायनाइड हे काय आहे? इट इज अ कॉमन नेम. हे कॉमन नेम आहे. ओके. मग पहा मी रिॲक्शन कशा प्रकारे एक्सप्लेन करतोय. इथिल आयोडाइड इटॉन बॉइलिंग विथ अल्कोहोलिक KCN इट फॉर्म इथिल सायनाइड. तो काय फॉर्म करतो? इथिल सायनाइड फॉर्म करतो. अगेन इट इज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बरोबर आहे की नाही? पहा ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. याच्यामध्ये न्यूक्लिओफाईल कोणता आहे? येस, कोणता न्यूक्लिओफाईल आहे पहा? सायनाइड. बरोबर आहे की नाही? सायनाइड हा न्यूक्लिओफाईल आहे. ओके. सो दिस वन इज द रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड. नाव आता इथं सिल्वर सायनाइड बरोबर रिॲक्शन आपण पाहणार आहे. पहा कशा बरोबर रिॲक्शन पाहणार आहे? सिल्वर सायनाइड. सो नाव RX इटॉन हिटिंग विथ और इटॉन बॉइलिंग विथ, याला आपण बॉइल करतोय कशा बरोबर पहा? AgCN. महत्वाची रिॲक्शन आहे, अल्कोहोलिक AgCN. ओके. आता पहा इथं पुन्हा तोच पार्ट आहे, सेम रिॲक्शन. इथं पहा हॅलोजन पार्शियल निगेटिव्ह, अल्किल ग्रुप पार्शियल पॉझिटिव्ह, Ag प्लस CN मायनस, पण निगेटिव्ह चार्ज आता नायट्रोजन वरती आहे. पहा या केसमध्ये इथं रिॲक्शनचा पॅटर्न पहा कसा असतो. इन दिस केस halogen from the alkyl halide and silver from the silver cyanide, they combines together to form the side product. पहा कोणता साइड प्रोडक्ट मिळेल? सो इन दिस केस AgX सिल्वर हॅलाइड इज द साइड प्रोडक्ट. ओके. आणि याचा प्रिसिपिटेट मिळतोय, देअरफॉर डाऊनवर्ड डायरेक्शनचा एरो आहे. ओके. आता तुम्हाला इथं मेन प्रोडक्ट कोणता मिळेल पहा. मेन प्रोडक्ट हे R आणि सायनाइड कंबाईन करा, पण इथं कंबाईन होत असताना पहा हा RNC या प्रकारे कंबाईन होतो. पहा RNC. बरोबर का? पहा हे पहा RNC. सो इट इज अ अल्किल आयसोसायनाइड. इट इज अ अल्किल आयसोसायनाइड. बरोबर. आता इथं पहा या अल्किल ग्रुपमध्ये आणि इथं जे लिंकिंग झालेलं आहे हे लिंकिंग थ्रू नायट्रोजन आहे. थ्रू नायट्रोजन. बरोबर की नाही? लास्ट रिॲक्शन मध्ये पहा बरं हे काय होतं? हे RCN होतं. हे कार्बनच्या थ्रू लिंकिंग होतं, देअरफॉर सायनाइड. बट लिंकिंग हे जर नायट्रोजनच्या थ्रू असेल तर हे काय असतं? आयसोसायनाइड. इट इज आयसोसायनाइड. इथं बॉन्डिंग पहा कशा प्रकारे प्रोव्हाइड केलेला आहे, आयसोसायनाइड. सो इट इज अ अल्किल आयसोसायनाइड. म्हणजेच जेव्हा तुम्हाला अल्किल आयसोसायनाइड प्रिपेअर करायचं असेल तेव्हा रिएजंट काय यूज करणार तुम्ही? तेव्हा रिएजंट यूज करणार अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड. जेव्हा आयसोसायनाइड यूज करायचं आहे, आयसोसायनाइड प्रिपेअर करायचं आहे, आणि जेव्हा तुम्हाला अल्किल सायनाइड प्रिपेअर करायचं आहे तेव्हा तुम्ही रिएजंट कोणता यूज करणार पहा? पहा अल्कोहोलिक KCN. कन्सेप्ट लक्षात येतोय का? पहा. ओके. सो आता इथं या केसमध्ये आयसोसायनाइड फॉर्म झाला. पहा मी इथं थोडंसं एक एक्झाम्पल घेतो. पहा एक्झाम्पल कशा प्रकारचं आहे पहा. नाव मिथिल, जस्ट वेट, आपण एक्झाम्पल चेंज करूया. इथिल आयोडाइड. इथिल आयोडाइड पहा CH3 CH2I. ओके. इथिल आयोडाइड.
आता मी याच्यावरती रिॲक्शन करतोय, पहा पहा कशा प्रकारे रिॲक्शन करतोय. ओके, इथं टू डिफरंट रिएजंट्स. कोणते कोणते पहा. फर्स्ट अल्कोहोलिक केसीएन, पोटॅशियम सायनाइड कसा आहे, अल्कोहोलिक, बॉइलिंग. आणि सेकंड रिएजंट पहा इथं, सेकंड ऑप्शन AgCN, सिल्वर सायनाइड, अगेन अल्कोहोलिक. बरोबर. आता पहा फर्स्ट रिएक्शन मध्ये तुम्हाला इथं रिएजंट कोणता आहे, अल्कोहोलिक केसीएन आहे. आता जेव्हा अल्कोहोलिक केसीएन आहे तेव्हा तुम्हाला इथं प्रोडक्ट कोणता मिळतोय पहा, वी हॅव द प्रोडक्ट. आपण C2H5 असं मेन्शन करत नाहीये, आपण काय मेन्शन करतोय, CH3 CH2 असं मेन्शन करतोय. सो देअरफॉर CH3 CH2. ओके, आणि इथं प्लस मध्ये पहा, तर साईड प्रोडक्ट आपण मेन्शन करणारच आहोत, बट इथं तुम्हाला CN, बरोबर आहे की नाही, हा मिळाला इथिल सायनाइड. हा काय मिळाला, इथिल सायनाइड. ओके, आणि साईड प्रोडक्ट तुम्हाला इथे काय मिळतोय पहा, KI इज द साईड प्रोडक्ट. KI हा साईड प्रोडक्ट आहे. ओके, आता इथं या केसमध्ये AgCN बरोबर जेव्हा आपण रिॲक्शन करतोय तेव्हा तुम्हाला कोणता प्रोडक्ट मिळतोय पहा, CH3 CH2. देन आता मात्र तुम्हाला इथं मिळतोय NC. NC म्हणजे काय मिळाला, ओके जस्ट वेट, इथे मी मेन्शन करतो पहा, NC मीन्स तुम्हाला हा मिळाला आयसोसायनाइड. मग याचं नेम कसं मेन्शन करणार तुम्ही पहा, इट इज अ इथिल आयसोसायनाइड. बरोबर. इथे तुम्हाला साईड प्रोडक्ट कोणता मिळतोय पहा, इथे मिळेल AgI, सिल्वर आयोडाइडचा प्रिसिपिटेट मिळतोय. बरोबर. म्हणजे पहा तुम्हाला अल्किल सायनाइड प्रिपेअर करायचं असेल तर कोणता रिएजंट यूज करणार, अल्कोहोलिक केसीएन. आणि जर तुम्हाला अल्किल आयसोसायनाइड प्रिपेअर करायचं असेल तर कोणता रिएजंट यूज करणार, अल्कोहोलिक AgCN, दॅट इज अ सिल्वर सायनाइड. इथे लक्षामध्ये. सो दिस वन इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो प्रिपरेशन ऑफ अल्किल सायनाइड अँड प्रिपरेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड. आता इथं पहा, इथं सायनाइड हा जो ग्रुप आहे ना, सायनाइड, याची स्पेशालिटी पहा, तो थ्रू कार्बन पण बॉन्ड फॉर्म करतोय, कार्बनच्या थ्रू बॉन्ड फॉर्म केला तर आपण त्याला काय म्हणतोय, सायनाइड. बरोबर आहे की नाही. और तो नायट्रोजनच्या थ्रू पण बॉन्ड फॉर्म करतोय, नायट्रोजनच्या थ्रू बॉन्ड फॉर्म केला तर आपण त्याला काय म्हणतोय, आयसोसायनाइड. बरोबर. सायनाइड अँड आयसोसायनाइड. सो द ग्रुप और द स्पेसिस which can form more than one type of bonds with the adjacent alkyl group. बरोबर आहे की नाही. आता हा जो ग्रुप आहे ना, याच्यामध्ये पहा कार्बनच्या थ्रू पण तो बॉन्ड फॉर्म करतोय, नायट्रोजनच्या थ्रू पण बॉन्ड फॉर्म करू शकतोय. मग या प्रकारचे जे ग्रुप्स आहेत पहा, यांना आपण काय म्हणतो पहा, इट इज कॉल्ड ॲज अ, दे आर कॉल्ड ॲज अ ॲम्बिडेंटेट और ॲम्बिडंट किंवा ॲम्बिडेंट ग्रुप. दीज आर कॉल्ड ॲज अ ॲम्बिडेंट ग्रुप. कारण याच्यामध्ये मोर दॅन वन डोनर साईट आहेत पहा. म्हणजे इथं बॉन्ड कोणत्या कोणत्या ॲटमच्या थ्रू फॉर्म होऊ शकतो, थ्रू कार्बन ऑल्सो अँड थ्रू नायट्रोजन ऑल्सो. दिस टाइप ऑफ ग्रुप इज कॉल्ड ॲज अ ॲम्बिडेंट ग्रुप. याला आपण काय म्हणतो, ॲम्बिडेंट ग्रुप. लक्षात ठेवा, दिस वन इज द ॲम्बिडेंट ग्रुप. सायनाइड इज अ ॲम्बिडेंट ग्रुप. अशा प्रकारे OH मध्ये पॉसिबल आहे का हो, जसं इथं OH बॉन्ड होतो तसं HO पॉसिबल आहे का, येस. तर या प्रकारे पॉसिबल नाहीये, इट इज नॉट पॉसिबल. ओके, सो दिस वन इज द ॲम्बिडेंट ग्रुप. नाउ नेक्स्ट रिॲक्शन, पोटॅशियम नायट्राइडची रिॲक्शन आहे. मी थोडंसं फास्ट एक्सप्लेन करतो पहा. RX आणि हा पोटॅशियम नायट्राइड आहे पहा. बरोबर. सो KO, पहा बॉन्डिंग कसं आहे, KO देन N डबल बॉन्ड O. बरोबर. आता इथं रिॲक्शन पहा कशा प्रकारे होईल. हॅलोजन फ्रॉम द अल्किल हॅलाइड अँड पोटॅशियम फ्रॉम द पोटॅशियम नायट्राइड, दे कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म द साईड प्रोडक्ट. कोणता साईड प्रोडक्ट मिळाला तुम्हाला इथं पहा, KX हा मिळाला साईड प्रोडक्ट. आता राहिलेले ग्रुप कंबाईन करा, तुम्हाला मेन प्रोडक्ट मिळेल RO अँड NO. बरोबर आहे का. काय फॉर्म झाला पहा, इट इज अ अल्किल नायट्राइड. ओके,
it is a alkyl nitrite. So there is a formation of alkyl nitrite takes place. मग याच्यामध्ये न्यूक्लिओफाईल कोणता आहे पहा, हा न्यूक्लिओफाईल आहे. कोणता पहा, हा न्यूक्लिओफाईल आहे. येस, जस्ट वेट, पहा हा न्यूक्लिओफाईल आहे. ओके, अगेन इट इज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. नाउ लास्ट वन. ओके, अगेन पहा आता लास्ट रिएक्शन पण सिमिलर टाईपची आहे. RX, it reacts with silver nitrite. ओके, आता इथं या केसमध्ये सिल्वर नाइट्राइट, ओके पहा इथं हा पार्शियल निगेटिव्ह हॅलोजन अल्किल ग्रुप, पार्शियल पॉझिटिव्ह Ag प्लस आणि हा O मायनस. बरोबर, पहा आता इथं कशा प्रकारे रिएक्शन तुम्हाला मिळेल. हॅलोजन फ्रॉम द अल्किल हॅलाइड and silver from the silver nitrite, they combines together to form the side product. कोणता साइड प्रोडक्ट मिळेल पहा, AgX याचा प्रिसिपिटेट मिळतोय पहा, सिल्वर हॅलाइडचा पीपीडी मिळतो. डाऊनवर्ड डायरेक्शन एरो म्हणजे काय मिळाला, प्रिसिपिटेट मिळाला. बरोबर, आता मेन प्रोडक्ट फॉर्म होईल पहा, कशा प्रकारे फॉर्म होतोय. येस, आर. ओके, आता इथं लिंकिंग होत असताना पहा, इथं लिंकिंग मध्ये चेंज होतो, पुन्हा बॉन्ड फॉर्म होत असताना नायट्रोजनच्या थ्रू बॉन्ड फॉर्म होतो आणि तुम्हाला इथं मिळतो RNO2. सो इट इज अ नायट्रो अल्केन. काय फॉर्म झाला, नायट्रो अल्केन. आता याचं मेकॅनिझम पण आहे, पण ते एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाहीये इथं सध्या. लक्षात ठेवा इथं कोणता प्रोडक्ट फॉर्म होतोय, RNO2, नायट्रोजनच्या थ्रू बॉन्ड फॉर्म होतोय. कारण पुन्हा हा नायट्रो ग्रुप पण कसा आहे, एम्बिडेंट ग्रुप आहे. ऑक्सिजनच्या थ्रू पण बॉन्ड फॉर्म करू शकतो, नायट्रोजनच्या थ्रू पण बॉन्ड फॉर्म करू शकतो. ओके, सो इट इज अ नायट्रो अल्केन, प्रिपरेशन ऑफ नायट्रो अल्केन. आता इथं ज्या रिएक्शन्स आपल्या स्टडी करून झाल्या पहा, 8 रिएक्शन स्टडी करून झाले. ओके, या रिएक्शनचं तुम्ही काय करायचं पहा, एक पाय चार्ट तयार करायचा. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो पहा, कशा प्रकारे पाय चार्ट फॉर्म करायचा. ओके, इन दिस वे. हा तुम्ही स्वतः तयार करायचा पाय चार्ट आणि याचे फोटोग्राफ्स मला पाठवायचे. बरोबर, मी एक्झाम्पल सेट देतो पहा. आता इथं 8 रिएक्शन आहेत, म्हणजे तुमचे 8 इथं यायला पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 अप टू 8 पर्यंत यायला पाहिजे तुमचा. ओके, आता पहा एक्झाम्पल मी इथं फर्स्ट घेतला. ओके, फर्स्ट कोणता, एक्वियस NaOH. एक्वियस NaOH बॉइलिंग केलं तर इथं काय मिळेल पहा, ROH. इथून मेन्शन करणार अल्कोहोल. ओके, प्लस साइड प्रोडक्ट कोणता असेल, NaX. फॉर एक्झाम्पल समजा मी इथं घेतला अल्कोहोलिक अमोनिया. अल्कोहोलिक अमोनिया बॉइलिंग केला तर काय मिळेल पहा इथं, RNH2. बरोबर, काय मेन्शन करणार तुम्ही इथं, येस, प्रायमरी अमाइन प्लस इथं काय मिळेल, HX हॅलो ऍसिड. या प्रकारे तुम्ही काय करायचं, या प्रकारे तुम्ही स्वतः सेल्फ तुम्ही एक हा पाय चार्ट प्रिपेअर करायचा. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये जेवढ्या रिएक्शन्स आपण स्टडी केल्या, या सर्व एका पेजवरती इथं बसल्या पाहिजेत. ओके, आणि याचा फोटोग्राफ तुम्ही काय करायचा आहे, मला पाठवायचा आहे. तुम्ही जर टार्गेटचं बुक यूज करत असाल तर टार्गेटमध्ये अशा प्रकारचा चार्ट बनवून दिलेला आहे. बरोबर का, त्याच्यामध्ये साइड प्रोडक्ट्स पण मेन्शन होणं गरजेचं आहे. येते लक्षामध्ये. सो ऑल दीज आर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आपण या सर्व ज्या रिएक्शन स्टडी केल्या, या रिएक्शन्स कोणत्या आहेत, ऑल दीज आर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. या सर्व रिएक्शन्स या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होते पहा. हे लेक्चर थोडंसं हेवी आहे, बरोबर आहे की नाही. तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं असेल तर तुम्हाला अगदी सर्व रिएक्शन्स व्यवस्थित समजले असतील. आणि याच्यानंतर तुम्हाला मी काय सांगितलंय, पाय चार्ट बनवायला सांगितलंय, तो तेवढा तुम्ही आठवणीने बनवून घ्या आणि मला फोटोग्राफ्स व्हॉट्सअपला काय करा, पाठवा. ओके, आता इथं आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स कंप्लीट केलेत. इथं आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचंय, SN रिएक्शन, SN1 रिएक्शन, SN2 रिएक्शन्स, या रिएक्शन्स आपण काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे.